नमस्कार मंडळी, मी विलास गजानन महल्ले, राहणार जिल्हा अमरावती, राहणार दिघी मोहल्ले. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी घनपद्धत हाय डेन्सिटी कपाशीची लागवड केली असेल. पहा, इथे पीक वाढ व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश माझा. मल्टी मायक्रोन्यूट्रन्स एका एकरासाठी फक्त 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये, ते पेरणीनंतर 90 ते 100 दिवसांनी. आता याच्यानंतर थोडेसे बारकावे तपासून पाहूया आपण, हे जास्त महत्त्वाचे आहेत. 1 मिली प्रति लिटर पाण्यात मेपिक्वेट क्लोराईड, याला चमत्कार, घरडा कंपनीचे चमत्कार म्हणतात. आता घरडा कंपनीचे चमत्कारच का, तर त्याला क्लोरोफिलचं प्रमाण छान वाढवतं म्हणून. गरजेनुसार झाडाची अतिवाढ होत असेल तर तिसरी फवारणी घ्यायची. दोन्ही पद्धत दिली आहे तिचे. पहा, 40 सेंटीमीटर वाढ झाली असेल तर, 40 ते 50 दिवसाचं पीक झालं असेल तर आपण 1.5 महिना म्हणतो. हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे हाय डेन्सिटीमध्ये. कापसाची वाढ माझ्याजवळ हा वर्धा, नागपूर, अमरावती जिल्हा या शेतकऱ्यांचे नंबरसुद्धा आहे. हाय डेन्सिटीसाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत. उद्देश हाच की ह्या विद्यापीठाचा ग्राफ आहे बरं, आणि ह्या अनुभव काही शेतकऱ्यांनी घेतला, त्याचा फीडबॅक मी घेतलेला आहे. छान उत्पादन क्षमता येतं. परत एकदा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कापूस उत्पादन वाढीसाठी अतिघन कापूस लागवड फायद्याची, हाय डेन्सिटी अंतरसुद्धा दिलेलं आहे. आता अंतराचा पिरियड तर निघून गेला आपला, परंतु आपण या पद्धतीनं गेलात तर काही ना काही कापसाचं उत्पादन नक्कीच वाढेल. शाश्वती आहे मला. आपण या पद्धतीनं एकदा दोनदा वाचन करून शांततेनं पाहावं, हीच माझी आग्रहाची विनंती. नमस्कार. SRT कार्यशाळा क्रमांक 8. धन्यवाद.